नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये अशोक एज्युकेशन सोसायटी यांचं 2022चा जो 2022चा कट ऑफ आहे टेटचा, तो विथ इंटरव्ह्यूचा अनालिसिस करणार आहोत. अशोक एज्युकेशन सोसायटी अशोकनगरचा मराठी मीडियमचा आहे. आणि अगोदर पण आपण बाकीच्या संस्थांचे विथ इंटरव्ह्यूचे पण कट ऑफ अनालिसिस केले चॅनलवरती आणि विदाऊट इंटरव्ह्यूचे पण, जेणेकरून तुम्हाला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. तर ते सगळे व्हिडिओज पण तुम्ही चॅनलवर जाऊन चेक करू शकता. त्यानंतर आपण प्रिफरन्सेस कसे द्यायला पाहिजे यावरचे पण काही सेशन्स घेतलेले आहेत, त्याचे पण वेगळी प्लेलिस्ट तयार केलेली आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट रेडी करून ठेवले पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये जाऊन बघा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजची मदत होईल. आणि अशाच अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करू शकता. तर आपण सगळ्यात पहिले काय करत असतो की आपण आता कोणत्याही संस्थेचा जेव्हा इंटरव्ह्यूसाठी आपल्याला प्रिफरन्सेस द्यायसाठी जेव्हा कट ऑफ ॲनालिसिस करायचं आहे, तेव्हा आपण सगळ्यात पहिले आपल्या कॅटेगरीचं ॲनालिसिस करू, नंतर मग सब्जेक्टचं, आणि नंतर मग आता आपल्याला टॉप 3 कॅन्डिडेट्स बघायचे आहेत. जे अगोदर एकाच 10 सिलेक्शन होतं, आता एकाच 3 आहे. तर आपल्याला हे एकाच 3 मध्ये काय मदत होणार आहे एक्झॅक्टली, एका 3 आपल्याला याच्यामध्ये कसा बेनिफिट घेता येईल मागच्या कट ऑफचं ॲनालिसिस करून. तर अगोदर जे 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झाले होते त्या संस्थेला, त्यामधले टॉप 3 स्कोरर किती मार्क्सवरती होते त्या संस्थेचे, हे आपण या व्हिडिओमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण कॅटेगरी वाईज बघून घेऊ, त्यानंतर आपण सब्जेक्ट वाईज, पोस्ट वाईज बघणार आहोत, आणि मग त्या सब्जेक्टचे टॉप 3 स्कोरर्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर हे सगळं ॲनालिसिस व्यवस्थित डिटेलमध्ये बघा, जेणेकरून तुम्हाला संस्थांना प्रिफरन्सेस देताना मदत होणार आहे. कारण तुम्हाला लिमिटेड प्रिफरन्सेस आहे मित्रांनो, 50च प्रिफरन्सेस आपल्याला देता येणार आहेत. त्यामुळे आपले मार्क्स कुठे एक्झॅक्टली बसतात आणि आपल्याला कुठनं पोस्ट सिक्युअर करता येईल ते खूप महत्त्वाचे आहे प्रिफरन्सेस देताना. त्यासाठी सगळा हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण जनरल कॅटेगरीसाठी बघू. इथे 5 ॲडव्हर्टाईज पोस्ट होते, शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट 5 होते, आणि 128 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. जनरल वुमेनचा 127, प्रोजेक्ट अफेक्टेड 112, पीएच ऑर्थो, पीएच डेफ 116 आणि 94, इंटरनल ऑर्फन 85, स्पोर्ट्समॅन 55 आणि अंशकालीन 55, आणि एक सर्व्हिसमॅन तर कॅन्डिडेट्सच भेटलेले नाहीत. तर हे कट ऑफ आपल्याला कम्पॅरेटिव्हली कमी बघायला मिळतात. तुमच्याकडे जर हे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन्स असतील तर तुम्हाला इथे 2 डिजिट्सवरती पण काही ठिकाणी कट ऑफ बघायला मिळणार आहे, विथ इंटरव्ह्यूमध्ये पण आणि विदाऊटमध्ये पण. त्यानंतर आपण शेड्यूल कास्टचं बघूयात. आता शेड्यूल कास्टमध्ये एक ॲडव्हर्टाईज पोस्ट होती विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, 114 वरती इथे कट ऑफ बघायला मिळालेला आहे. एससी वुमेनमध्ये 110 इथे कट ऑफ आहे, पीएच ऑर्थोचा 117, पीएच डेफ 97 आणि 81 इंटरनल ऑर्फनचा. एससी कॅटेगरीमधले आपण कट ऑफ इथे बघितलेले आहेत. तुमची कॅटेगरी काय करायचं, तुम्ही आता सगळा व्हिडिओ सुरू असताना तुमची कॅटेगरी नोट डाऊन करा, आणि या संस्थेचा कट ऑफ किती होता, तुमचा स्कोर किती आहे ते पण त्यामध्ये कम्पेअर करून चला. शेड्यूल ट्राईब्समध्ये पण विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 2 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या, एकाच 10 असल्यामुळे 18 कॅन्डिडेट्स फक्त शॉर्टलिस्ट झाले, म्हणजे 2 कॅन्डिडेट्स अजून कमी पडले ते अप्लाय करायला, म्हणून आपल्याला कट ऑफ कमी बघायला मिळतो. एसटी कॅटेगरीमध्ये मोस्टली तुम्हाला कट ऑफ कमी बघायला मिळतील सगळीकडे. 95 वरती एसटी वुमेनचा कट ऑफ होता, आणि इंटरनल ऑर्फनचा 79 वरती. एक्स सर्व्हिसमॅनच्या ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या आणि अंशकालीनच्या पण, बट कॅन्डिडेट्सच अवेलेबल नाही झाले. त्याच्यामुळे हे कॅन्डिडेट्स यांना पण खूप बेनिफिट्स असतो मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघसाल या पोस्ट आपल्याला व्हॅकंट बघायला मिळतात. ओबीसीमध्ये आपल्याला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 3 जागेसाठी 118 वरती आपण कट ऑफ इथे बघू शकतो. ओबीसी वुमेनचा 116 वरती, ओबीसी पीएच ऑर्थो 111 आणि ओबीसी पीएच डेफ 101 वरती, आणि अंशकालीन आणि एक्स सर्व्हिसमॅन इकडे पण सापडले नाहीत मित्रांनो. व्हीजेए विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 110 वरती कट ऑफ बघू शकतो. व्हीजेए वुमेनचा 100 वरती, व्हीजेए पीएच ऑर्थो आपल्याला 112 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे, आणि इंटरनल ऑर्फनचा 87 वरती. त्यानंतर स्पेशल बॅकवर्ड क्लासचे कट ऑफ बघणार आहोत. विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 112 आहे, आणि एसबीसी वुमेनचा 113 वरती. एनटीबीचा विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 108, आणि एनटीबी वुमेनचा पण 108 वरती इथे कट ऑफ होता. ईडब्ल्यूएसचा 118 वरती विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, वुमेनचा 119, आणि पीएच डेफ ईडब्ल्यूएसमध्ये आपल्याला 92 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट्स इकडे पण अवेलेबल झालेले नाहीत. तर अशा पद्धतीने आपण काय केलं मित्रांनो, आता कॅटेगरी वाईज सगळे आपले अनालिसिस केले. तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ काय तो एक्झॅक्टली बघून घ्या, तो नोट डाऊन करा. मग आपण नेक्स्ट पोस्ट वाईज आता बघणार आहोत. तर पोस्ट वाईज पण तो कट ऑफ तुम्ही तुमच्या पोस्टचा ज्याला तुम्ही इलिजिबल आहात ते नोट डाऊन करत चला. त्यानंतर लँग्वेज इंग्लिशसाठी बघणार आहोत मित्रांनो. एडेडसाठी आपण 96 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि 114 वरती आपल्याला विथ हॉरिझॉन्टल रिझर्वेशन, आणि परत 92 वरती इथे तुम्ही पार्शली एडेडचा कट ऑफ बघू शकता. हे 2 प्रकारच्या जागा असतात मित्रांनो. पार्शली एडेड म्हणजे काय, तर इथे 20% फक्त तुम्हाला
पगार मिळत असतो. 20% ग्रँट तुम्हाला असतो तुमच्या सॅलरीला त्या पोस्टला, त्याच्यामुळे तिथे 20% सॅलरीचा पार्ट तुम्हाला भेटत असतो. इथे शिक्षण सेवक नसतं पण सॅलरी कमी असते, त्यामुळे इथे कम्पॅरेटिव्हली कट ऑफ कमी बघायला मिळतो. एडेड म्हणजे इथे 100% ग्रँटेड पोस्ट असते. इथे शिक्षण सेवक असतं पण तुम्हाला पगार पूर्ण मिळणार असतो नंतर. त्यानंतर मॅथेमॅटिक्सचा आपल्याला एडेडचा कट ऑफ बघायचा आहे 111 वरती, आणि पार्शल एडेडचा एक पोस्ट होती बट 0 कॅन्डिडेट अवेलेबल झाले, त्याच्यामुळे ते बघायला मिळत नाही. सायन्सचा एडेडचा परत आपल्याला कट ऑफ हा 99 वरती बघायला मिळत आहे. पार्शल एडेडला पण इथे कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झालेत. आणि मॅथेमॅटिक्स उर्दू मीडियमचं पण बघा मित्रांनो, कॅन्डिडेट्स अवेलेबल नाही झालेत, त्याच्यामुळे उर्दू मीडियम असेल किंवा ST कॅटेगरी असेल, अंशकालीन असेल किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील तर ह्या रिझर्वेशन्सला खूप जास्त बेनिफिट असतो. यांचा 2 डिजिटवरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो मित्रांनो. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी साठी आपण बघणार आहोत. आता हे अगोदर जे बघितले ते 6 ते 8 आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. 9वी 10वी साठी आता आपण इंग्लिश लँग्वेजसाठी 100% ग्रँटेड एडेड पोस्टचा आपल्याला कट ऑफ बघायचा 113 वरती विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन. PH कॅटेगरीचा 94 आणि ऑर्फन 79 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. मराठी भाषेसाठी आपल्याला इथे विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 112, PH 112 आणि ऑर्फन 70 वरती 2 पोस्ट होते ॲडव्हर्टाइज. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. आता हे सगळे विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ आहेत मित्रांनो, जिथे इंटरव्ह्यू तुमचा घेतला जातो आणि यावेळेस इंटरव्ह्यूला 10 मार्क्स आहेत तुमचे, बाकी तुमचं अकॅडमिक आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनवरती ठरणार आहे. तर इंटरव्ह्यूची तयारी कशी करावी, इंटरव्ह्यू कसा प्रिपेअर करावा याच्यासाठी पण व्हिडिओ बनवलेला आहे, तो चॅनलवरती जाऊन चेक करा. आणि टेलिग्राम चॅनलला पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या रिलेटेड अपडेट्स मिळत राहतील. लँग्वेज हिंदीसाठी तुम्हाला एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होते आणि 102 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. 9वी 10वीचं मित्रांनो कम्पॅरेटिव्हली कट ऑफ जास्त असतो 6 ते 8 पेक्षा, कारण इकडे CTET किंवा TET लागत नाही, त्यामुळे फक्त BEd आणि BA वरती इकडे अप्लिकेशन्स असतात आणि तुमच्या टेटच्या स्कोर्सवरती तुमचा मेरिट ठरत असतो, त्यामुळे कॉम्पिटिशन हाय असते. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी सायन्सचा आपण बघणार आहोत. मॅथमॅटिक्स मराठी मीडियम एडेडसाठी 6 ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या आणि आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो 126 वरती विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आणि PH कॅटेगरीचं 92 वरती. सायन्सचं मराठी मीडियमचं परत आपण इथे 123 वरती कट ऑफ बघू शकतो, 92 PH कॅटेगरीचं आणि ऑर्फन 67 वरती. ऑर्फन झालं, अंशकालीन झालं, एक्स सर्व्हिसमॅन झालं, याचे कट ऑफ आपल्याला कम्पॅरेटिव्हली कमी बघायला मिळतात. सायन्स मराठी मीडियम आता अनएडेड पण लक्षात घ्या मित्रांनो, पार्शियल एडेड आणि अनएडेड. अनएडेड म्हणजे 0% त्या पोस्टला ग्रँट असतो, संस्था स्वतः ते पेमेंट करत असते. तिथे 119, 92 आणि 77 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो. सायन्स उर्दू मीडियममध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त कट ऑफ कमी बघायला मिळेल मित्रांनो. ज्यांचं उर्दू मीडियम आहे आणि सायन्स विषय त्यांना तर खूप बेनिफिट असतो, कारण 2 डिजिटवरती स्कोर इकडे बघायला मिळतो 9वी 10वीला पण. आता आपण सब्जेक्ट वाईज ॲनालिसिस करतो इकडे सगळं. तर इंग्लिश मीडियम पार्शियल एडेडचे आहेत. आता तर एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होती आणि कट ऑफ कॅन्डिडेटला भेटल्यामुळे आपल्याला बघायला नाही मिळत. पॉलिटिकल सायन्सची 11वी 12वीची पोस्ट होती, एक ॲडव्हर्टाइज पोस्ट होती, 6 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट झालेत आणि 124 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळते आणि PH कॅटेगरीचा 111 वरती. हायर सेकंडरी टीचर 11वी 12वी जिओग्राफीसाठी एक पोस्ट विदाउट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 111 आणि PH कॅटेगरीचा 92 वरती आपण इथे कट ऑफ बघू शकतो. आता आपण सब्जेक्ट वाईज पण कट ऑफ बघितलेत, पोस्ट वाईज पण बघितलेत आणि आपल्या कॅटेगरी वाईज पण बघितलेत. आता आपल्याला काय करायचं आहे, यावर्षी एकाच 3 असणार आहे, मागच्या वेळेस एकाच 10 होते. तर आपल्याला एकाच 10 होते, तर हे जे 10 झाले होते सिलेक्ट शॉर्टलिस्ट झाले होते, आता त्याच्यापैकी फक्त 3च शॉर्टलिस्ट होणार आहेत. तर हे 3 टॉप 3 स्कोरर शॉर्टलिस्ट होतील ऑब्व्हियसली, ज्यांचे स्टेटमध्ये टॉप 3 स्कोर्स आहेत. तर ते आपण सगळ्या सब्जेक्टचे आता बघणार आहोत. सायन्समध्ये टॉप 3 स्कोरर कोण होते मराठी मीडियमचे 9वी 10वीसाठी, 151, 148 आणि 143 वरती. त्यानंतर मॅथमॅटिक्ससाठी 150, 146 आणि 143 वरती टॉप स्कोरर्स होते. सायन्स मराठी अनएडेड आहे मित्रांनो, लक्षात घ्या, एडेड नाही आहे. 122, 121 आणि 120 वरती आपल्याला इथे स्कोर बघायला मिळतो. सायन्स उर्दू मीडियमचा एडेडचा 122, 100 आणि 55 असे टॉप 3 स्कोरर्स होते आणि 55चं आपल्याला सिलेक्शन झालेलं बघितलेलं आहे. त्यानंतर टॉप 3 मार्क्स आपल्याला ग्रॅज्युएट टीचर 9वी 10वी लँग्वेजेसचे बघूयात. इंग्लिशसाठी ग्रँटेडसाठी 124, 121 आणि 120 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळतो. मराठी लँग्वेजचा परत ग्रँटेडसाठी 124, 119 आणि 112 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. लँग्वेज हिंदीसाठी परत एडेडसाठी आपण इथे 124, 116 आणि 112 वरती कट ऑफ बघायला मिळतोय. 114, 111 आणि 106 वरती लँग्वेज हिंदीचा एडेडचा कट ऑफ इथे आपण बघू शकतो.
आता ग्रॅज्युएट टीचर 6वी ते 8वीसाठी टॉप 3 स्कोरर आपण बघणार आहोत. इंग्लिश भाषा शिक्षकासाठी 124, 121 आणि 120 हे ग्रँटेडचा टॉप 3 स्कोररचा कट ऑफ होता. इंग्लिश पार्शली एडेड 20% जिथे ग्रँट होता तिथे 124, 121 आणि 114 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतोय. मॅथमॅटिक्स मराठी मीडियम ग्रँटेड पोस्टसाठी 121, 120 आणि 114 वरती आपण कट ऑफ बघू शकतो. सायन्स मराठी ग्रँटेड पोस्टसाठी 117 आणि 97 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. 3 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो इथे सायन्सच्या मराठी मीडियमच्या आणि 2 कॅन्डिडेटचं शॉर्टलिस्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे 2च कट ऑफ बघायला मिळतात. तर अशा पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला विथ इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला कॅन्डिडेट्स पण कमी अप्लिकेशन करताना काही ठिकाणी दिसतात. तर असं संस्था टू संस्था सुद्धा कट ऑफचा डिफरन्स कळतो. तर याच्याशी रिलेटेड मी काय करणार आहे मित्रांनो की संस्थांवरती विथ इंटरव्ह्यू मधले आणि विदाऊट इंटरव्ह्यू मधलेचं कट ऑफचं अनालिसिस कसं आहे की अप्लिकेशन करण्याचं, कारण आता आपल्याला 50च प्रिफरन्सेस द्यायचे आहेत मित्रांनो, तर ते विचार करून द्यावे लागणार की कुठे एक्झॅक्टली द्यायचे आहेत. तुमचे मार्क्स 130 आहेत आणि सगळे 50 प्रिफरन्स जर तुम्ही अशा ठिकाणी दिले जिथे 140 प्लस स्कोअर्सनी अप्लाय केलं तर तुमचं सिलेक्शन इथे राहून जाणार आहे. तर आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे आपल्या स्कोअरनुसार, कुठे परफेक्ट बसतो हे पण माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठीच हे सगळे अनालिसिस आपण करत आहोत. 11वी 12वी पॉलिटिकल सायन्ससाठी 140, 128 आणि 111 वरती टॉप 3 स्कोरर्स होते. जिओग्राफीसाठी मराठी मीडियमचं आपण बघतोय 11वी 12वीसाठी 138, 136 आणि 129 वरती टॉप 3 स्कोरर आपल्याला बघायला मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपण टॉप 3 स्कोरर्स पण इथे बघितलेत मित्रांनो. सगळ्या सब्जेक्टचे टॉप 3 स्कोरर्स पण आपले बघून झालेले आहेत. कॅटेगरी वाईज, सब्जेक्ट वाईज, पोस्ट वाईज आपण सगळं अनालिसिस पद्धतशीर केलेलं आहे. आता आपण एक अंदाज घेऊ शकतो की आपण इथे आपल्या कॅटेगरीनुसार, आपल्या पोस्टनुसार आणि या टॉप 3 कॅन्डिडेट्समध्ये आपण बसतो का अर्ज करताना, ॲटलिस्ट 10 ते 15 मार्क मागे किंवा पुढे आपण याच्यात बसतो का, ही संस्था आपण प्रिफरन्स दिली पाहिजे का, एक आपल्याला अंदाज येऊन जातो. आणि मागच्या वेळेसच्या मार्क्सपेक्षा यावेळेस तुम्ही 10+ मार्क कॉम्पिटिशन ॲडव्हान्टेज पकडून चला. 10+ मार्क एक्स्ट्रा असणारे प्रत्येक ठिकाणी कट ऑफचे. तर अशा पद्धतीने आपल्याला एक प्रोबॅबिलिटी बेस्ड अनालिसिस करायचं असतं. तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेऊ शकता, पण एक आपण अनालिसिस करून द्यायचं काम तुम्हाला करतोय जेणेकरून तुम्हाला मदत होणार आहे. आपण सगळ्या संस्थांचं पण एक डिटेल अनालिसिसचा व्हिडिओ बनवणार आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला नक्की विसरू नका, जेणेकरून प्रोत्साहन मिळतं अजून व्हिडिओज बनवायला. आणि टेलिग्राम चॅनलला पण सबस्क्राईब करा, जिथे मी तुम्हाला सगळ्या अपडेट्स देत असतो. आणि यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.